आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पुण्यात उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याची तक्रार। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश। इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही। काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये। पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना झापलं। गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही, अजित पवारांचा सवाल। तसंच आरोपींची धिंडा काढण्याच्याही सूचना। काल 5 फेब्रुवारीला बिबवेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा। काय म्हणजे का होतंय असं? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा। एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा। महायुतीतील अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते, मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला। गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। 80 जागा लढलो, 80 फक्त 80। अजित दादा नसते तो हमारे भी 100 एमएलए रहते थे। वाल्मी कराडच्या बातम्या पाहिल्याने अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण। तुझा संतोष देशमुख करू, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी। अंबेजोगाई शासकीय रुग्णालयात अशोकवर उपचार। वाल्मी कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण। पोलिसांकडून तक्रार घेण्याचाही विलंब झाला, अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप। मध्ये झोपलेला होता, सारखा मध्ये बसलेला झोपलेला होता, म्हणून तू काय या बातम्या बघतोस म्हणून झोपलेल्या जागेवर वार केलेत। तांबीनं मारलंय, कोयतेनं मारलंय, तांबी कोयतं मारलंय, मारून असा जागेवर पाडवा पाडून हे केला। यार अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्ण आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर, अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो। दोन्ही तरुणांनी कृष्ण आंधळेच्या वाढदिवसानिमित्त स्टेटस ठेवलेलं। सुरेश धसानी अशोक मोहितेच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा। प्रत्येक स्तरावर गुंडगिरी फक्त वाल्मी कराडचं भजन करून चालणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। सुरेश धस यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा। मारहाण झाली असेल तर ते मारहाण करणारे कोण आहेत हा मुद्दा सुद्धा सुरेश धस यांनी मार्गी लावावा। नुसतं वाल्मी कराडचं भजन करून चालणार नाही। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही, धावपळ जमत नसल्याने केस लढू शकत नाही, अक्षय शिंदेच्या कुटुंबियाची कोर्टाला विनंती। महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात बीड पोलिसात तक्रार। बीडमधील भागचंद झांजे महाराजांची पोलिसात तक्रार। माझं बरं वाईट झाल्यास नामदेव शास्त्रींचे अनुयायी जबाबदार, त्यांच्या अनुयायांनी मला धमकी दिली, भागचंद झांजे महाराजांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रभरातून महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या अनुयायांचे फोन यायला लागले, तुम्हाला बघतो मारतो अशा प्रचंड जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। मग ज्या अनोन नंबरवरून मला फोन आले, मी आज अशी रितसर तक्रार दाखल केली जे मोबाईल नंबरवरून आली।